फुटबॉल प्रेमींसाठी मोठा धक्का, लिओनेल मेस्सी लवकरच निवृत्त होणार, फुटबॉलचा सुवर्णकाळ संपणार। आशिया कप हॉकी 2025 मध्ये उद्घाटन सामन्यात भारताचा धक्कादायक विजय, भारताने चीनला 4-3 ने हरवलं। भारतीय क्रीडा महासंघाच्या नेतृत्वाखाली अहमदाबादमध्ये 2030 राष्ट्रकुल खेळांची स्पर्धा आयोजित करण्यासाठी अधिकृत बोली केली सादर, ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी। डायमंड लीग स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राला उपविजेतेपदावर मानावे लागणार समाधान। प्रो कबड्डी लीग 2025 स्पर्धेला सुरुवात, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी क्रिकेटर वैभव सूर्यवंशीची हजेरी। एशिया कप 2025 साठी बीसीसीआय कडून धक्कादायक निर्णय, 5 स्टँड बाय खेळाडूंना दुबई प्रवासासाठी संघासोबत जाण्याची परवानगी नाही। दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची केली घोषणा, 103 कसोटीमध्ये 7195 धावा करून 19 शतक आणि 35 अर्धशतक। आर अश्विनची आयपीएल मधून निवृत्तीची घोषणा, तडकाफडकी निर्णयामुळे क्रीडा विश्वात खळबळ। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रांची येथे विविध क्रीडा स्पर्धांचा 3 दिवसांचा उत्सव, 1100हून अधिक खेळाडूंचा सन्मान। रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची निवड।